नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवलाय. राकेश जो की आता सुभेदारांचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी आलाय, त्याला आता सुमन स्वतः सुभेदारांच्या घरामध्ये घेऊन आली आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात आणि एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तसंच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आता सुरुवातीला सायली आणि अर्जुनचा भाग दाखवलाय. तर या दोघांचंही आता सायलीच तन्वी आहे याबद्दल पुरावे जमा करण्याबद्दल डिस्कशन सुरू असतं. तर अर्जुन आता बोलतो की डॉक्टरांनी देखील हेच सांगितलं होतं, जर 2 सॅम्पल मॅच झाले तर ते दोन्ही सॅम्पल एकाच व्यक्तीचे आहेत असं आपण समजू शकतो म्हणून. तर आता सायली देखील खूप एक्साइटेड असते, खरं तर तीच तन्वी आहे हे सिद्ध करण्यासाठी. आणि सायली देखील बोलते की असं जर झालं ना तर मी अगदी मनामध्ये काहीही शंका न ठेवता प्रतिमा आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी तन्वी किल्लेदार आहे म्हणून सगळ्यांना सांगेल. आणि आता खरं तर हे सगळं काही प्रतिमा ऐकते. तेवढ्यातच आता प्रतिमा तिथे दरवाजात येते आणि सायलीला आवाज देते. आता सायली आणि अर्जुन मात्र चांगलेच दचकतात, कारण त्यांना असं वाटतं की प्रतिमाने आता या दोघांचं सगळं काही बोलणं ऐकलंय की काय. पण खरं तर प्रतिमाने त्या दोघांचं काही एक बोलणं ऐकलेलं नसतं. आता प्रतिमा खोलीमध्ये येते आणि सायलीला बोलते, हे काय, तू अजून जागीच आहेस? अगं मला वाटलं तू आराम करत असशील आणि तू कालपासनं काहीही खाल्लेलं नाहीयेस ना, म्हणूनच तुझ्यासाठी सरबत आणलाय बघ. आणि अर्जुननं परत तुझी तब्येत बिघडली ना तर परत सगळं घर डोक्यावर घेईल. आणि आता थोडंसं सायली आणि अर्जुनला हायसं वाटतं की प्रतिमाने त्या दोघांचं काही एक बोलणं ऐकलेलं नाहीये म्हणून. त्यावर आता सायली देखील प्रतिमाला बोलते की प्रतिमा आत्या, तुम्ही देखील कालपासून काही खाल्लं नसेल ना, तुम्हाला देखील भूक लागली असेल, मी तुमच्यासाठी खाली जाऊन पटकन स्वयंपाक करून आणते. त्यावर आता प्रतिमा तिला बोलते की नाही अजिबात नाही, तू इथे बसून आराम कर फक्त. आणि आता प्रतिमा स्वतःच्या हातानेच तिने आणलेला सरबत सायलीला पिऊ घालत असते. आता सायली देखील अगदी भारावून जाते प्रतिमाच्या या वागण्यामुळे आणि नेहमीप्रमाणे आता तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यामुळे आता प्रतिमा तिला बोलते, हे काय, आता परत तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं, आता काय झालं बरं? त्यावर आता प्रतिमाच तिला बोलते की आपलं ना माय लेकींचं नातंच हे असं आहे. त्यावर आता सायली बोलते की म्हणजे? त्यावर प्रतिमा तिला सांगते की अगं बघ ना, म्हणजे तुझं पोट भरलं ना की माझं पोट भरतं. त्यावर सायली बोलते, हो, आणि तुमचं पोट भरलं ना की माझं पोट भरतं. आता या दोघींचा असा संवाद इथे सुरू असतो. तर सायली मात्र मनात विचार करत असते की प्रतिमा आत्या, मीच तुमची खरी मुलगी, खरी तन्वी मीच आहे. तर पुढील भाग दाखवलाय आता महिपतचा. आता महिपत आता एकदम बाबा वगैरे बनलाय आणि त्याच्याकडे आता एक मुलगी आलेली असते आणि तिने आता सुटकेस भरून भरपूर असे पैसे कॅशमध्ये आणलेले असतात. आता खरं तर ते एवढे पैसे पाहिल्यानंतर सचिनचे तर चांगलेच डोळे फिरतात, कारण आता हा सगळा काही पैसा त्याला हवा असतो. आता तिने हे सगळे काही पैसे महिपतला देण्यासाठी आणलेले असतात. तर महिपत तिला सांगतो की नाही पोरी, हे सगळे काही पैसे तू परत घेऊन जा, मला या पैशांचा काही एक उपयोग नाही आहे. त्यावर ती मुलगी बोलते की महिपत बाबा, मी आता तुमच्या नावाने एक मोठा आश्रम बांधणार आहे या पैशांनी, आणि आता आश्रमाचं काम कुठपर्यंत आलंय काय हे सगळं काही मी तुम्हाला कळवत जाईलच. तर हा सचिन मात्र विचार करत असतो की मी तर अण्णांना मूर्ख समजत होतो, पण हे तर अगदी फायद्याचं आहे. नाही म्हणजे यांनी तर पैसा स्वतःच्या घरामध्ये कसा वळवून घ्यायचा, पैशाची नदीच चांगली वळवून घेतली आहे स्वतःच्या घरामध्ये. आता काही करून हा पैसा मात्र मला मिळवायलाच हवाय. नाही आता सचिनचा लालचीपणा इथेही जिवंत झालाय आणि त्याला आता महिपतच्या नावाखाली त्याच्या भक्तांकडनं फक्त आणि फक्त पैसे उकळायचे आहेत. तर दुसरीकडे इकडे अस्मिता आता इंटरव्ह्यू देण्यासाठी गेलेली असते आणि चैतन्य तिच्या बाळाला गार्डनमध्ये सांभाळत असतो. तर अस्मिता आता धावत पळतच चैतन्यकडे आणि तिच्या बाळाकडे येते, पण तिचा चेहरा काहीसा पडलेला असतो. आता चैतन्य एकदम आनंदानेच तिला विचारतो, काय झालं अस्मिताई, कसा झाला बरं तुझा इंटरव्ह्यू? त्यावर अस्मिता सांगते की अरे इंटरव्ह्यू तर छान झाला आणि माझं सिलेक्शनही झालंय. पण आता तिचा स्वर काहीसा नाराजीचाच असतो. त्यामुळे चैतन्य तिला विचारतो, मग काय झालं?
अगं ते पेमेंट थोडं कमी देत आहेत का? त्यावर आता अस्मिता सांगते की नाही रे, माझ्या अपेक्षेप्रमाणे ते पेमेंटही जास्त देत आहेत. पण एकच प्रॉब्लेम आहे. अरे इथे नाईट शिफ्ट करावी लागणार आहे मला आणि गोलूला सांभाळून मी नाईट शिफ्ट कशी करू शकते बरं इथे? त्यावर आता चैतन्य तिला समजावतो की काही हरकत नाही. अगं तुझं सिलेक्शन तर झालंय ना, हीच खूप मोठी बातमी आहे बघ. त्यावर आता अस्मिता बोलते की अरे पण मी आता हा जॉब कसा करू? मला सगळ्याच बाजूंनी संकट आल्यासारखी वाटतायत. त्यावर आता चैतन्य तिला बोलतो की अगं असे कितीतरी इंजिनियर्स, कितीतरी डबल डिग्री घेतलेले मुलं आजही जॉब शोधतायत, त्यांना जॉब मिळत नाहीये आणि तुझं तर इथे सिलेक्शन झालंय. त्यावर आता चैतन्य थोडीशी तिची मस्करी करतो आणि बोलतो की गोलू, अरे बघ, तुझी मम्मा ना आत्ताच म्हातारी दिसायला लागलीये. ती मम्मासारखी नाही, तर ती आता आजीसारखी दिसतीये बघ. तर अस्मिता चैतन्याला थँक्यू बोलते. तर चैतन्य तिला बोलतो, हे बघ, तू जर मला काही थँक्यू वगैरे जर बोलणार असतील ना, तर पुढच्या वेळेपासून गोलूला सांभाळण्याचे पैसे घेईल मी. तर आता पुढील सीन दाखवलाय सायली आणि अर्जुनचा. आता सायलीने ते पूर्ण आजीने तिला जे लहान तन्वीचे फोटो दिलेले असतात ते तिच्याकडेच ठेवून घेतलेले असतात. ती फोटो आता ते सुटकेसमधनं बाहेर काढते आणि अर्जुनला दाखवते. आणि अर्जुन देखील अगदी कौतुकाने ते तन्वीचे फोटोज पाहत असतो. आता सायली नेमका तो एक फोटो पाहते ज्यामध्ये लहान तन्वीच्या पायावरची जी तुळशीपत्राची जन्मखूण असते ती दिसत असते. आता सायली तो फोटो अर्जुनला दाखवते आणि बोलते की हे पहा, या तन्वीच्या पायावर जशी जन्मखूण आहे ना, अहो सेम तशीच माझ्या पायावर पण आहे. त्यावर अर्जुन बोलतो की अगं ऑब्विसली असणारच, आता तूच तन्वी आहेस म्हणल्यानंतर ती जन्मखूण तुझ्या पायावर देखील असणारच ना. आणि आता सायली तिचा तळपाय अर्जुनला दाखवायला जाते. पण खरं तर जेव्हा प्रियाने सायलीचा पाय भाजवलेला असतो त्यावेळेस तिच्या पायावरची ती जन्मखूण मिटली गेलेली असते. त्यावर आता सायलीला ते आठवतं आणि सायली अर्जुनला बोलते की माझा पाय भाजला होता ना काही दिवसांपूर्वी, बहुधा ही खूण तेव्हा मिटली गेली आहे. त्यावर अर्जुनच्याही लक्षात येतं आणि अर्जुन तिला बोलतो की अगं पण त्यावेळेस तुझा पाय तर प्रियामुळे भाजला होता ना. आणि आता सायली आणि अर्जुन दोघांच्याही लक्षात येतं की हे सगळं काही प्रियाने मुद्दाम घडवून आणलं असावं. तर इकडे अस्मिता आता गोलूला घेते आणि तिची फाईल आणि तिचा फोन चैतन्याच्या हातामध्ये असतो आणि तेवढ्यातच फोन वाजतो आणि सचिनचा फोन येत असतो खरं तर. आता चैतन्य तो फोन पाहतो आणि अस्मिता विचारते की कोणाचा फोन येतोय. आता चैतन्य तिला फोन दाखवतो. त्यावर आता अस्मिता बोलते की हा परत का फोन करतोय मला? त्यावर चैतन्य बोलतो की परत म्हणजे याआधी त्याने तुला फोन केला होता का? त्यावर अस्मिता सांगते की हो, अरे तो सतत मला फोन करतोय आणि त्याने मला मेसेजेस देखील केलेत. मी त्याच्या मेसेजेसला रिप्लाय नाही केलाय आणि म्हणूनच तो मला सतत फोन करतोय. त्यावर आता चैतन्य तिला बोलतो की अगं असं असेल तर तू त्याला ब्लॉक का करत नाहीस बरं? आणि आता चैतन्य गोलूला घेतो आणि अस्मिता तिचा फोन घेते सचिनला ब्लॉक करण्यासाठी. पण तेवढ्यातच तिच्या फोनवर आता कल्पनाचा फोन येतो आणि कल्पना तिला खरं तर ओरडत असते आणि बोलते की हे काय अस्मिता, अगं मी आत्ताच विमलला फोन केला होता आणि मला समजलं की तू गोलूला घेऊन शॉपिंग करायला बाहेर पडलीयस. अगं एवढ्या उन्हाचं तू गोलूला घेऊन बाहेर का पडलीयस बरं? त्यावर आता अस्मिता तिला बोलते, मम्मा अगं मी मॉलमध्ये आली आहे. अगं इथे तर मस्त AC चालू आहे. इथे मी काही उन्हामध्ये वगैरे भटकत नाही आहे गोलूला घेऊन. त्यावर आता खरं तर कल्पना खूप चिडलेली असते अस्मितावर आणि ती अस्मिताला बोलते, अगं एरवी तर तू ऑनलाईन शॉपिंग करत असतेस ना, मग आजच काय गरज होती बरं तुला गोलूला घेऊन उन्हातान्हात बाहेर पडण्याची? त्यावर आता अस्मिता देखील चिडते खरं तर आणि ती बोलते की तुम्ही सगळेजण सायलीकडे गेला होतात ना आणि मग मी एकटी घरामध्ये बसून काय करणार होते बरं? किती बोर झालं होतं मला आणि म्हणूनच मग मी शॉपिंग करण्यासाठी बाहेर पडली आहे बरं. त्यावर आता कल्पना तिला बोलते की पण अगं या सगळ्याची काही गरज होती का? आणि तुला जर बाहेरच पडायचं होतं तर तू इकडे का नाही आलीस? त्यावर आता अस्मिता तिला बोलते की मम्मा आपण ना आता घरी आल्यावरच बोलूयात या विषयावर. आणि अस्मिता फोन ठेवून देते. त्यावर आता चैतन्य तिला बोलतो की काय झालं अस्मिताई, अगं मी बोलू का तिच्याशी? त्यावर आता अस्मिता बोलते की नको रे,
अरे मुळात मी जॉब शोधण्यासाठी बाहेर पडलीये हे मी आता मम्माला कसं सांगू बरं? आणि मला जॉब मिळालाय हे कळाल्यानंतर ती कशी रिॲक्ट होईल ना, मला तेच कळत नाहीये. तर परत एकदा सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलाय. आता सायली आणि अर्जुनच्याही लक्षात आलंय की सायलीचा पाय प्रियाने मुद्दाम भाजवला होता. त्यावर अर्जुन बोलतो की तुझा पाय तर प्रियामुळेच भाजला होता ना, आणि तिने कदाचित हे मुद्दाम केलं असावं. नाही, तिला कदाचित माहीत असावं की तुझ्या पायावर ती जन्मखून आहे म्हणून, म्हणजे तूच खरी तन्वी आहेस हे कदाचित तिला माहीत असावं. त्यावर सायली बोलते की हो, आणि तीच तन्वी आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रिया कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकते. कदाचित हे तिने मुद्दामच केलेलं असावं, आणि खरं तर प्रियाला खरी तन्वी कोण आहे हे आधीपासूनच माहीत होतं, आणि हे सगळं काही सायलीच खरी तन्वी आहे हे तिने मुद्दाम सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं, आणि ती खोटी तन्वी बनून सगळ्यांसमोर वावरत होती. आता तिने काय काय कारस्थानं केलेत हे सायली आणि अर्जुन समोर आता उघड झाले, आणि सायलीच खरी तन्वी आहे हे प्रियाला आधीपासूनच माहीत होतं. हे अजून एक सत्य आता तिच्याबद्दलचं सायली आणि अर्जुन समोर आलंय. त्यावर आता अर्जुन सायलीला विचारतो की हे फोटोज पाहून तुला काही आठवतंय का? त्यावर सायली बोलते की नाही ना, मला तर लहानपणीचं काहीच आठवत नाहीये. म्हणजे मी एखादी गोष्ट करून जाते आणि त्यानंतर घरातले सगळे बोलतात की तन्वी ही गोष्ट लहानपणी असंच करायची, आणि मग तेव्हा मला ती गोष्ट आठवायला लागायची. हे असं सगळं माझ्या बाबतीत का होतंय ना, मला तेच काही कळत नाहीये. त्यावर आता अर्जुन तिला समजावतो की तुझी मेमरी परत येईल ना, असं लवकरच आपल्याला काहीतरी पाहावं लागणार आहे. आणि तेवढ्यातच प्रतिमा आता दोघांनाही जेवणासाठी आवाज देते. तर खाली इकडे हॉलमध्ये बसून कल्पना, प्रतिमा आणि सुमन या तिघींचंही डिस्कशन सुरू असतं. त्यावर सुमन कल्पनाला बोलते की कल्पना वहिनी, अहो बरं झालं तुम्ही आलात. किती दिवसांनी आलात तुम्ही आमच्या घरी? त्यावर कल्पना बोलते की अगं हो ना, अगं त्या घरी कामाचा व्याप काही कमी असतो का? पण तसंही आपलं एरवी भेटणं होतंच की. त्यावर प्रतिमा बोलते हो, आणि आम्ही त्या घरी सतत येत जात असतो ना, म्हणून आपलं भेटणं होतं, तसं नाही काही. त्यावर आता प्रतिमा बोलते कल्पना, अगं मला वाटतं की आपण आता सायलीची चोरोटी ना भरायला हवी आहे. त्यावर सुमन लगेच बोलते हो, बाळाच्या येण्यानं माणसं कशी जोडली जातात ना, म्हणूनच कदाचित बाळाच्या येण्याला गुड न्यूज म्हणत असावेत. तर आता कल्पना, प्रतिमा आणि सुमन या तिघींचंही सायलीच्या चोरोटीबाबतचं डिस्कशन सुरू असतं. त्यावर आता कल्पना बोलते अगं हो, माझ्याही मनात होतच ते, पण मी काय म्हणते की आपण ओटी त्या घरी भरूयात. नाही म्हणजे अगं, पूर्णाईंना गुडघ्यांच्या दुखण्यामुळे एवढा प्रवास सहन नाही होणार ना. त्यावर आता प्रतिमा देखील बोलते हो, काही हरकत नाही, चालेल की. आणि आता तोपर्यंत सायली आणि अर्जुन देखील खाली आलेले असतात. त्यावर सुमन बोलते की सायली, बस बरं तू इथे. अगं आम्ही तिघींनी काय ठरवलंय ते तरी ऐक तू. आणि आता सुमन सांगते की सायली, आम्ही ना तुझी आजच चोरोटी भरायची ठरवली आहे. आता चोरोटी ऐकल्यानंतर अर्जुन लगेच बोलतो हा, म्हणजे आपण अस्मिताईची भरली होती तसंच ना, म्हणजे जेंट्स अलाव आहेत बरं. त्यावर आता सायली देखील चोरोटीचा विषय काढल्यावर अगदी खुश असते. तर अर्जुन मात्र लगेच बोलतो की हा, मग ना आपण तुझ्यासाठी नवी कोरी साडी घेऊयात चोरोटीला घालायला. त्यावर आता सायली बोलते अहो नको, माझ्याकडे खूप कोऱ्या साड्या आहेत, त्यातलीच एखादी वापरेल ना मी. त्यावर आता कल्पना बोलते की आपण एक काम करूयात, जाताना ना मार्केटमधनच जाऊयात, म्हणजे तुला काही हवं असेल ना तर तिथनं तू घे. त्यावर आता सुमन बोलते की तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळेजण पुढे जा आणि मी इथलं सगळं काही आवरून येतेच मागोमाग. त्यावर प्रतिमा देखील बोलते की हो चालेल. आणि आता सगळ्यांचं चोरोटीबद्दलचं डिस्कशन सुरू असतं की चोरोटीला काय काय करायचंय, कसा करायचा त्यांना चोरोटीचा कार्यक्रम वगैरे, असं सगळं त्यांचं डिस्कशन सुरू असतं. आणि खरं तर सायली खूप खुश असते, आणि ती आता मनातल्या मनातच विचार करत असते की ही सगळी माझी माणसं आहेत. नाही, आजपर्यंत त्यांचं प्रेम मला सायली म्हणून मिळाले, पण मीच खरी तन्वी आहे हे सत्य बाहेर आल्यानंतर मला खऱ्या अर्थाने त्यांचं प्रेम मिळणार आहे. तर इकडे सचिनने आता साक्षीला व्हिडिओ कॉल केलेला असतो, आणि आता तो साक्षीला सांगत असतो की इथे ना बहुगुणी बाबा महिपत बाबा की जय
हाच सगळा प्रकार सुरू आहे म्हणून. आणि अस्मी तर माझे फोन देखील उचलत नाहीये, माझ्या मेसेजेसला रिप्लाय देखील करत नाहीये. आता प्रिया प्रेग्नंट आहे ही बातमी मी कशी पोहोचवणार आहे बरं सुभेदारांपर्यंत. त्यावर आता साक्षी त्याला बोलते की ती तुझे मेसेजेस फोन कॉल्स वगैरे घेत नाहीये म्हटल्यानंतर तिला तुझ्याशी बोलायचं नाहीये. अरे तू एक काम कर ना, ती जेव्हा कधी घरातनं बाहेर पडेल ना तेव्हा तू तिच्यावर लक्ष ठेव आणि तिला रस्त्यामध्ये गाठून प्रियाची बातमी सांग. त्यावर आता सचिन बोलतो की ही आयडिया तर बेस्ट आहे, पण यासाठी मला अण्णांच्याच एखाद्या माणसाची मदत घ्यावी लागेल. पण हो, तो देखील बहुगुणी बाबा की जय, महिपत बाबा की जय करण्यामध्ये व्यस्त नसला म्हणजे झालं. त्यावर आता साक्षी त्याला विचारते, हे बहुगुणी बाबा प्रकरण जास्तच वाढलंय का रे? त्यावर सचिनही बोलतो, हो ना, आणि अण्णा तर सगळे पैसे त्या बहुगुणी बाबाला देऊन टाकतायत वगैरे. आता हे ऐकल्यावर साक्षी देखील शॉक होते आणि बोलते की तू एक काम कर, काहीही झालं ना तर अण्णांचे जास्तीत जास्त पैसे तुझ्या ताब्यामध्ये घे, नाहीतर ते सगळे पैसे बहुगुणी बाबाला देऊन टाकतील आणि आपण दोघेही कंगाल होऊ. खरं तर सचिनलाही हेच हवं असतं आणि साक्षीने देखील आता ऑफिशियली त्याला परवानगी दिलेली असते महिपतचे पैसे स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी. तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता चोरोटीची जंगी तयारी सुरू आहे. सगळेजण मस्त आता डेकोरेशन वगैरे करतायत, सगळेजण तयारी करतायत आणि सायली आपली मस्तपैकी सोफ्यावर बसलेली असते. त्यावर आता अस्मिता त्या डेकोरेशन करणाऱ्या अर्जुन, अश्विन आणि चैतन्याला ओरडते, अरे त्या माळा पटकन लावून घ्या ना, काय टाइमपास चाललाय बरं तुमचा. त्यावर आता चैतन्य बोलतो, अगं ही घरातल्या घरात कार्यक्रम करायचा असतो ना, पण आपण तर चांगलाच मोठा सोहळा करून टाकला या गोष्टीचा. त्यावर आता अस्मिता बोलते की अरे घरातलेच माणसं आहोत आपण सगळे काही, तसंही मला छान साडी घालून मिरवायला कधी मिळणार आहे बरं. त्यावर अर्जुन बोलतो की अरे वा, म्हणजे माझी बायको साडी घालून तिथे बसणार आणि तू मिरवणार का, अशी त्यांची थट्टा मस्करी सुरू असते. तर सायलीला मात्र त्याच वेळेस परत एकदा लहान तन्वीचे भास व्हायला लागतात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पूर्णा आजी सायलीला आता दागिने घालून देते आणि सांगते की लहानपणी तन्वी देखील माझ्याकडनं असेच दागिने घालून घ्यायचे, आणि सायलीला तो सगळा प्रसंग आठवतो. तर सुमन आता राकेशला घेऊन घरी आलेली असते आणि बोलते की मी पहा कुणाला घेऊन आली आहे बरं. आता राकेशला पाहिल्यानंतर खरं तर घरातील सर्वच जण खुश होतात. तर राकेश मात्र मनातल्या मनात विचार करत असतो की हे मूर्ख सुभेदार तर माझं स्वागत करतायत, पण त्यांना काय माहिती की मी तर इथे त्यांच्या घराचं उद्ध्वस्त करायला आलेलो आहे. तर आता सुभेदारांवर हे राकेश नावाचं एक नवीन संकट आलंय प्रियाच्या मागोमाग. तर आता हा राकेश सुभेदारांना काय करेल हे पाहण्यासाठी तर पुढील एपिसोडच पाहावे लागतील. पण आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.